आज होता गुरुवार आणि माझं चालू होतं इथं स्वयंपाकाची तयारी संध्याकाळची। तर बघा मी आज इथं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवणार होते डाळ बट्टी आणि माझं इथं पीठ भिजवणं चालू होतं। बघा ह्या दोघांचं इकडे काय चालू होतं तर ही मॅगू आणि पप्पा नाही ही मॅगू आणि पप्पा नाही हे पप्पा ही मॅगू ही मॅगू ही पप्पा तुझं नाव सांग बरं। तर ह्या दोघांची सारखी अशीच मस्ती चालू असते आणि त्यांची मस्ती चालू होती तोपर्यंत मी इकडे बट्ट्यांचे गोळे करून घेतले आणि इकडे कुकरमध्येच बट्टी शिजवणार होते कारण अगोदर वरण बनवून घेतलं होतं आणि तर त्यामध्ये बट्ट्या शिजायला टाकल्या कुकरमध्येच कारण की लवकर शिजतात। इकडे वरण बनवलं, बट्ट्या पण शिजून झाल्या होत्या, बट्ट्या कापून घेतल्या आणि नंतर इकडे बट्ट्या तळायला घेतल्या कारण की संध्याकाळचा स्वयंपाक गरम गरमच खाल्ला तर बरं असतं। तर बघा इथं माझ्या बट्ट्या तळणं चालू होत्या, बट्ट्या वगैरे तळून घेतल्या आणि त्यानंतर स्वामींसाठी नैवेद्य काढला आणि मी तर कांद्याची भाजी पण बनवली होती कारण मला आवडते वरणबट्टी सोबत कांद्याची भाजी खायला। तर बघा इथं हे करून घेतलं आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा। तर बघा आम्ही पिल्लू त्याच्या पप्पांना झोपेतून उठवत होते, झोपेतून उठत नाही म्हणून अशी नाटके चालू होते। त्यानंतर आम्ही इथं चहा वगैरे घेतली, पिल्लूची आंघोळ वगैरे केली, नंतर चहा घेतली आणि बघा पिल्लूचे पप्पा तिला चहाचं हे दाखवत होते की चहाला हात लावू नको नाही तर चटका लागेल, असं आमचं चालू होतं इथं। आणि बघा नंतर दोघांचं काय खेळणं चालू असतं तर काही ना काहीतरी त्यांना मस्ती करायला पाहिजे असतं आणि पप्पा घरी असते तेव्हा पिल्लूचे तर एवढे नाटके असतात ना की बापरे बाप, म्हणजे थोडंही सोडायला तयार नसते। ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना माहिती। तर चला आजचा व्हिडिओ तेवढंच, बाय बाय।